अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जुने मनपा कार्यालयास उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांनी भेट देत तेथील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली। या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती तसेच विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला। उपमहापौर जाधव यांनी संबंधित विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी, आवश्यक सुविधा तसेच नागरिकांना सेवा देताना भेडसावणाऱ्या समस्या यांची माहिती जाणून घेतली। कर्मचाऱ्यांनीही काही अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी कार्यालय परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेत असताना काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता करण्याच्या तसेच परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या। नागरिक मोठ्या संख्येने या कार्यालयात येत असल्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच यावेळी उपमहापौर जाधव यांनी जुने मनपा सभागृहाचीही पाहणी केली। काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत हे ऐतिहासिक सभागृह जळून खाक झाले असून सध्या त्याची अवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली। या ठिकाणी उभे राहून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी आठवणी सांगताना उपमहापौर जाधव म्हणाले की लहानपणी मी माझे वडील स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांच्यासोबत या सभागृहात आलो होतो। त्यावेळी या सभागृहात अरुणकाका जगताप, शंकरराव घुले, अभयतात्या अग्रकर हे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर माझे वडील स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव हे उपनगराध्यक्ष होते। त्या काळात या सभागृहात अनेक मान्यवरांची तेलचित्रे लावलेली होती। आज त्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहून मनाला वेदना होतात। या ऐतिहासिक सभागृहाचे जतन होणे गरजेचे असून येथील तेलचित्रे व ऐतिहासिक वारसा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। उपमहापौरांच्या या भेटीमुळे जुने मनपा कार्यालय आणि सभागृहासंदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मी आज आमच्या प्रभाग कार्यालयात भेट दिली असता या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना भेटलो। या ठिकाणी आरोग्याचं काम चालतं, जन्ममृत्यू नोंदीचं काम चालतं, बरेचसे विविध विभाग या ठिकाणी आहेत। मी सगळं पाहणी केली। सध्या तरी जर स्वच्छता वगळता इतर सगळे बाकीचे कामं हे चांगल्या पद्धतीने चालू आहेत। आता स्वच्छतेच्या बाबतीत आणि काही पडझड झालेली आहे त्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत आणि साधारणतः त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। तर 1 महिन्यानंतर परत एकदा आपण इकडे येऊन एकदा पाहणी करूच आणि शहर भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की जुन्या महापालिका येथे आठवड्यातून 2 ते 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर असतील, मी असेल, स्थायी समिती सभापती असतील, आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत। तर नागरिकांनी निश्चितच जुनी महानगरपालिका ज्याला आपण म्हणतो की ज्याला इतिहास आहे, अनेक लोक दिग्गज नेते या ठिकाणून होऊन गेले, म्हणजे स्वर्गीय अरुणकाका जगताप इथंच नगराध्यक्ष होते, माझे वडील स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव इथे उपनगराध्यक्ष होते, स्वर्गीय शंकरअण्णा घुले या ठिकाणी नगराध्यक्ष होते। त्यामुळं या वास्तूला एक वेगळं त्याला जे म्हणतो आपण एक वेगळा त्याचा दर्जा आहे। त्यामुळे ही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमच्या अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची दोघांची आहे। आज पाहणी करता बाकीचं कामकाज सुरळीतपणे चालू आहे असं दिसून आलं, परंतु ज्या काही थोड्याफार त्रुटी होत्या तशी सूचना मी आमच्या प्रभाग अधिकाऱ्यांना, बांधकाम विभागाला, बाकीच्या सर्व मंडळींना केलेली आहे। निश्चितच त्याची दखल घेऊन महिन्यामध्ये थोडंसं इथले चांगलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत।